तर चला तर मित्रांनो आपण सुरू करूया। तर पहिल्यांदा सगळ्यात बेसिक क्वेश्चन घ्यायचा म्हणलं तर कॅन्डल म्हणजे काय। तर कॅन्डल म्हणजे काय तर आता जे आपण घरी रोज यूज करतो उजेड पाडण्यासाठी किंवा लाईट जळविण्यासाठी, तर ती नाही आहे। कॅन्डल म्हणजे काय तर आपल्या स्टॉक मार्केटमध्ये एक सिलेंड्रिकल शेपमध्ये एक कॅन्डल राहते। त्या कॅन्डल कशी तयार होते, काय तयार होते आपण समोर बघणारच आहोत। तर कॅन्डल आपल्याला समजा एक कॅन्डल काय दर्शवते, तर कॅन्डल काय दर्शवते समजा XYZ कंपनीचा स्टॉक आहे, तर इथं ओपन झाला, कुठं क्लोज झाला, त्याचा दिवसाचा हाय किती गेलं किंवा तिचं लो किती गेलं, तर ही आपल्याला कॅन्डल दर्शवते। तर आपण बघूया, आपल्यासमोर तुम्हाला दिसतच आहे की एक बेरिश कॅन्डल आहे आणि एक बुलिश कॅन्डल आहे। तर आपण बघूया की बुलिश कॅन्डल कशी तयार होते। तर समजा XYZ कंपनीचा स्टॉक घेतला आपण 10 रुपयाला, त्या स्टॉक ओपन झालेला आहे, ओपन झाला आणि तो वरती जात जात 20 रुपयाला क्लोज झाला। अशा कंडिशनमध्ये आपल्याला बुलिश कॅन्डल तयार होते। म्हणजेच की एखाद्या कंपनीचा स्टॉक कमी प्राईजला 10 रुपयाला ओपन झाला आणि 20 रुपयाला क्लोज झाला, म्हणजे वरती जाऊन क्लोज झाला की त्या कंडिशनला आपल्याला बुलिश कॅन्डल तयार होते। तसंच आपल्याला बेरिश कॅन्डल समजायचं असेल तर समजा एखाद्या कंपनीचा स्टॉक 30 रुपयाला ओपन झाला, समजा 30 रुपयाला ओपन झाला आणि तो खाली जात राहिला आणि खाली जाऊन तो 10 रुपयाला क्लोज झाल्याच्यानंतर अशा कंडिशनमध्ये आपल्याला बेरिश कॅन्डल तयार होते। म्हणजेच की एखाद्या स्टॉकचा भाव कमी झाला, उतरत उतरत गेला आणि एका छोट्या किमतीला बंद झाला, तर अशा कंडिशनला आपल्याला बेरिश कॅन्डल तयार होते। एवढं तर समजलं आपल्याला की कॅन्डल काय असते, कॅन्डल कशी तयार होते, बुलिश कॅन्डल आणि बेरिश कॅन्डल। आता ह्या बुलिश कॅन्डलला बुलिशच कॅन्डल का म्हणतात हे आपल्याला समजून घेऊया। ह्या कॅन्डलला बुलिश बुलिशच का म्हणतात आणि बेरिश कॅन्डलला बेरिशच का म्हणतो। बुलिश कॅन्डल म्हणजे याच्या नावामध्ये समजतं की बुलिश, बुल म्हणजे कसं आपल्या मराठी भाषेत बैल असतं, तर बैल काय करतो, कोणतीही गोष्ट समजा वरी ढकलण्याचा प्रयत्न करतो। तशीच हे बुलिश कॅन्डल 10 रुपयाचा भाव 20 रुपयापर्यंत न्यायचं वरी ढकलण्याचं काम बुलिश कॅन्डल करते, म्हणूनच आपण त्याला बुलिश कॅन्डल म्हणतो। आता बेरिश कॅन्डल म्हणजे आता बियर म्हणजे काय, मराठीमध्ये अस्वल राहते, अस्वल। ते अस्वल काय करते किंवा बेरिश कॅन्डल काय करते की भाव कोणत्याही एखादी किंमत आहे स्टॉकची ती काय करते खाली नेण्याचा प्रयत्न करते। म्हणजे 20 रुपयाला स्टॉक ओपन झाला तर तो 10 रुपयापर्यंत नेण्याचं काम बेरिश कॅन्डल करते, म्हणूनच आपण त्याला बेरिश कॅन्डल म्हणतो। ठीक आहे, आता हे पण समजलं आपल्याला बुलिश का म्हणायचं, बेरिश का म्हणायचं। तर नेक्स्टला आपण आता समजा आपल्याला बुलिश कॅन्डल आणि बेरिश कॅन्डल समजून घ्यायची, वाचायची, किंवा आपल्याला ते काय काय सांगत आहे काय काय नाही ते बघूया आता आपण। आता बुलिश कॅन्डल कशी तयार होणार ते बघा। आता बुलिश कॅन्डलला वाचायचे आपल्याला, तर समजा बुलिश कॅन्डल कुठं 10 रुपयाला स्टॉक एखादा ओपन झाला, 10 रुपयाला काय झाला ओपन झाला आणि तो भाव वाढतच गेला, भाव वाढत गेल्याच्यानंतर 20 रुपयाला समजा क्लोज झाला, 20 रुपयाला क्लोज झाल्याच्या नंतर इथं बुलिश तर बनलेली आहे। मग तिनं काय दाखवलं आपल्याला, पहिल्यांदा तर ओपन झालेलं दाखवलं, ओपन झालेलं आहे 10 रुपयाला, त्याच्यानंतर क्लोज कितीला झालेला आहे आपल्याला, 1 मिनिट हां, क्लोज तो 20 रुपयाला झालेला आहे क्लोज। त्यानं आपल्याला ओपन पण दाखवलं, क्लोज पण दाखवलं, आणि समजा एखाद्या बार तो 20 रुपयावरून जाऊन तो 30 रुपयापर्यंत गेला, 30 रुपयापर्यंत गेला तर तो आपल्याला हाय पण दाखवते। आणि समजा 10 रुपयाला ओपन झाला होता आणि तो खाली जाऊन 5 रुपये झाला, 5 रुपयापासून डबल वाढला समजा, तर आपण ते लो पण दाखवते। म्हणजेच की एखादी बुलिश कॅन्डल काय करते तर एखाद्या कंपनीचा आपल्याला ओपन दाखवते, क्लोज दाखवते, तो त्या दिवशी किती लो गेलता किंवा किती हाय गेलता, हे चारही कंडिशन आपल्याला बुलिश कॅन्डल दाखवते। तशाच प्रकारे आता बेरिश कॅन्डल पण आपल्याला काय दर्शवते बघू, त्या कसं वाचायचं की कसं समजून घ्यायचं बघूया। तर बघू शकता की समजा आपल्या एखाद्या कंपनीचा स्टॉक आपल्याला 20 रुपयाला समजा ओपन झाला, 20 रुपयाला ओपन झाला आणि तो भाव 20 रुपयापासून तो डाऊन गेला, पूर्ण किती गेला 5 रुपयापर्यंत गेला, 20 रुपयाचा ओपन होऊन 5 रुपयापर्यंत गेला। तो झाला या कंपनीचा काय झाला, ओपन कितीला 20 रुपयाला झाला, लो कितीला गेला 5 रुपयाला लो गेला हां, आणि आता लो 5 रुपयापर्यंत गेला आणि त्याच्यानंतर तो वरती येऊन डबल इथं आपलं 10 रुपयाला क्लोज झाला, तर तो झाला क्लोज या कंपनीचा। तर म्हणजेच आपल्याला
बेरिश कॅन्डल काय दाखवते तर किती रुपयाला ओपन झालता, किती रुपये खाली जाऊन तो क्लोज झाला, कितीपर्यंत तो खाली गेलता ते लो पण दाखवतं आहे, आणि त्याच्यानंतर कितीपर्यंत तो हाय गेलता हे पण दाखवू शकतो. ठीक. तर आता आपण काय काय समजून घेतलं एकदा रिपीट करूया. तर कॅन्डल काय असते, कॅन्डल कशी तयार होते, बुलिश कॅन्डल काय, बेरिश कॅन्डल काय, आणि कशी समजून घ्यायची, तिला रीड कसं करायचं, ते आपण क्लिअर केले आले. तर आता आपण समोरच्या टॉपिककडे जाऊया. तर आपल्याला तुम्ही थंबनेलमध्ये बघलंच असेल की आता आपल्याला हे पूर्ण कॅन्डलस्टिक शिकायचं आहे. तर कॅन्डलस्टिक शिकण्यासाठी कसं काय काय लागते, काय काय सब्जेक्ट आहेत किंवा काय काय टाईप आहेत, तर ते समजून घेऊया आता. तर आपल्या कॅन्डलस्टिकमध्ये मेन तर 3 टाईप आहेत. पहिले म्हणजे कोणचे, तर सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न, आणि दुसरे म्हणजे आहे 2 कॅन्डलस्टिक पॅटर्न, आणि तिसरे आहे 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न. तर तुम्ही बघू शकता की आता नावावरूनच समजत आहे आपल्याला की सिंगल कॅन्डलस्टिक म्हणजे एका कॅन्डलस्टिकपासून बनलेलं पॅटर्न. टू कॅन्डलस्टिक म्हणजे कसं 2 कॅन्डलपासून बनलेला पॅटर्न. 3 म्हणजे ते 3 कॅन्डलपासून बनलेला पॅटर्न. तर आपण आता बघूया की आपल्या ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायचे आहेत. तर ते सध्या समोरच्या स्लाईडवर जाऊन बघूया आपण काय काय असतं त्याच्यात. तर तुम्ही बघू शकता की सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये 7 टाईप आहेत. आता ह्या एक आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहे. तर पूर्ण एक छोटी डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. प्रॉपरली तुम्ही व्हिडिओ स्किप नाही केला तरी चालते, आरामशीर बघा. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर याचे टाईप बघू शकतो की आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये कोणकोणच्या टाईप आहेत. पहिली म्हणजे बुलिश मारुबोजू, दुसरी म्हणजे बेरिश मारुबोजू, तिसरी आहे हॅमर, चौथी आहे हँगिंग मॅन, पाचवी आहे इन्व्हर्टेड हॅमर, 6वी आहे शूटिंग स्टार, 7वी आहे दोजी. तर आपण या कॅन्डलस्टिक जास्त काय अवघड नाही, आपण तिला आरामशीर समजून घेऊया. तर आपण चला सुरू करूया, एक समजून घेऊया. तर पहिल्यांदा आहे बुलिश मारुबाजू बघूया आपण. तर बुलिश मारुबाजू आणि बेरिश मारुबाजू तर समोर झाली तर आपल्या. तर तुम्ही बघू शकता की काय बुलिश कॅन्डल बनलेली आहे आणि एक बेरिश कॅन्डल ना आपल्या समोर आहेत. पण आता आपल्याला तर माहीत नाही की बुलिश मारुबाजू म्हणजे काय. तर बुलिश मारुबाजू हे नाव इंडियन नाहीच आहे. तर प्रॉपरली हे कॅन्डलस्टिक पूर्ण जपानीज लोकांनी तयार केलेलं. तर हे मारुबाजू हे एक जपानी नाव आहे. जपानमध्ये या मारुबाजू म्हणजेच किंवा टकला माणूस किंवा त्याच्या डोक्यावर केस नसलेला माणूस असते. तर का म्हणतोय मी असं, कारण की या कॅन्डलला तुम्ही बघू शकता की कोणतीही वीक अशी नाही आहे किंवा शॅडो किंवा खाली वरी काही नाही आहे. आपण पहिल्या कॅन्डलमध्ये बघल्यासारखं च्या खाली वरी काही नाही, पूर्ण टक्कल असल्याशिवाय किंवा वीक शॅडो नसल्यासारखं आहे. तर आता आपण यांना समजून घेऊया कसं काय प्रॉपर काम होते काय नाही. तर ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता की आता आपल्याला बुलिश मारुबाजू बघायची आहे. तर बुलिश मारुबाजू कशी तयार होते कॅन्डल, याचा मतलब काय, ही कॅन्डल काय दाखवते आपल्याला. तर सुरू करूया. तर बघा की बुलिश मारुबाजू आता समजा XYZ कंपनीचा स्टॉक घेतला, 10 रुपयाला स्टॉक ओपन झाला. इथं काय झालं, ओपन झाला आणि तो खाली न जाता 10 रुपयापासून 1 रुपया पण खाली न जाता त्यांना डायरेक्ट पूर्ण मोठी एक रॅली दिलेली असते. तो डायरेक्ट वरती गेलेला असते आणि वरती पण तो इथं 20 रुपयाला जाऊन नंतर खाली येऊन 15 रुपयाला क्लोज झालेला नसतो. तो काय डायरेक्ट 15 रुपयाला क्लोज झालेला असतो, वरी गेलेला नसतो. म्हणजेच की त्या कॅन्डलमध्ये जास्तीत जास्त बायर्स म्हणजे जास्तीत जास्त विकत घेणारे माणसं एंटर झालेले आहेत. ठीक आहे, आता एवढं समजलं. आणि ही बुलिश मारुबाजू कॅन्डल कधी बनते, तर एक प्रॉपरली मोठा डाऊन ट्रेंड आलेला आहे. तुम्हाला मी समोर सांगेलच, डाऊन ट्रेंडच्या एकदम बॉटमला बनते आणि ह्या कॅन्डलपासून आपला ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो. म्हणजेच की डाऊन ट्रेंड आलेला आहे, तो आता आपला अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो असे हे संकेत देते. आता याच्यानंतर आपण इथं बघू शकतो की बेरिश मारुबाजू कॅन्डल बघायची आता आपल्याला. तर बेरिश मारुबाजू कॅन्डलमध्ये काय आहे, तर तुम्ही बघू शकता की त्यांना पण बेरिश मारुबाजूमध्ये बी कोणची खाली वीक किंवा वरी वीक नाही आहे.
आता समजा बेरीज मारू बाजू कॅन्डल बनली तर कशी बनली, समजा एखाद्या कंपनीचा स्टॉक 20 रुपयाला ओपन झाला, इथं तो 20 रुपयापासून डायरेक्ट खाली गेलेला आहे, तो वरती पण नाही गेला 21-22 रुपयाला, किंवा याच्या जास्त खाली पण नाही गेला की 5 रुपये 4 रुपये, तो डायरेक्ट खाली जात 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 इथं 10 रुपयालाच क्लोज झालेला आहे, तो 5 रुपयापर्यंत पण नाही गेलेला आणि वरती म्हणजे 25 रुपयापर्यंत पण गेलेला नाही. असे कंडिशनमध्ये आपली बेरीज मारू बाजू कॅन्डल बनते. ठीक, एवढं समजलं. आणि बेरीज मारू बाजू कॅन्डल ही कुठं बनते, तर आपल्या समजा मोठा अप ट्रेंड चालू आहे, पूर्ण एका समजा स्टॉकची किंमत 5 रुपयापासून 50, 60, 70 रुपये गेली आणि त्याच्यानंतर आपल्याला ही कॅन्डल समजा रेजिस्टन्स लेवलला दिसली की बेरीज मारू बाजू कॅन्डल बनलेली आहे, तर मग तिथून आपला ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो, म्हणजेच की अप ट्रेंड चालू होतात तो आता सध्या डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतो, अशी संकेत ही कॅन्डल देते बेरीज मारू बाजू. तर आपण याची चार्ट बघून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो कशी काय बनते काय नाही. तर पहिल्यांदा आपण बुलिश मारू बाजूचा बघूया था चार्ट. तर ठीक आहे, चलो. तर तुम्ही बघू शकता की तुमच्यासमोर एक चार्ट आलेला आहे, तो बुलिश मारू बाजूचा चार्ट आहे. तर पहिल्यांदा तुम्ही बघू शकतात की पहिला डाऊन ट्रेंड चालू होता, हा पूर्ण डाऊन ट्रेंड चालू होता. समजा इथं 10 रुपये किंमत असेल तर तो 5 रुपयापर्यंत आणलेला आहे. 5 रुपयाच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता की इथं बुलिश मारू बाजू कॅन्डल बनलेली आहे, बुलिश मारू बाजू कॅन्डल बनलेली आहे बघा. आणि याच्यानंतर तुम्ही बघू शकता की पूर्ण एक मोठी रॅली दिलेली आहे त्यानं, पूर्ण 5 रुपयापासून तो भाव कमसे कम 20, 30, 40 रुपयापर्यंत गेलेला आहे, 40 रुपयापर्यंत गेलेला आहे भाव. तर मग हेच की आपली ही कॅन्डल बुलिश मारू बाजू कॅन्डल काय दर्शवते की ह्या डाऊन ट्रेंडमध्ये जे हे सेलर होते आता त्यांचं कंट्रोल या स्टॉकहून गेलेला आहे आणि त्यांच्यामध्ये आता बायर्सचं इंटरेस्ट वाढलेला आहे, म्हणजे बायर्स इंटर झालेलं आहे, तर त्यांच्यापाशी फुल पॉवर आहे आणि तो हे डाऊन ट्रेंड आता ते रिव्हर्सल करून वरी नेण्याचा प्रयत्न करतील, असे ही कॅन्डल सांगते. ठीक आहे, तर तुम्हाला समजलंच असेल. तर आता आपण बेरीज मारू बाजू कॅन्डल बघूया. तर तुम्ही बघू शकता की बेरीज मारू बाजू कॅन्डलचा पॅटर्न आपण ओपन केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता की आता सध्याच्याला समजा इथं आपला पहिला काय अप ट्रेंड चालू होता. ओके, एक मिनिट. आपला इथं काय चालू होता, अप ट्रेंड चालू होता, म्हणजेच किंमत काय होती 5 रुपयापासून किंमत ही 10 रुपयापर्यंत गेलती आणि 10 रुपयापर्यंत गेली. आणि मग आता समोर पहिला कोणता रेजिस्टन्स असेल किंवा काय असेल त्या लेवलला आपली काय बनलेली आहे, बेरीज मारू बाजू कॅन्डल बनलेली आहे, बेरीज मारू बाजू कॅन्डल बनलेली आहे. तर तुम्ही बघू शकता की ही कॅन्डल बनल्याच्या नंतर किती डाऊन ट्रेंड चालू झालेला आहे. म्हणजेच हेच की ही कॅन्डल काय दर्शवते आपल्याला की जी ह्या अप ट्रेंडमध्ये जे बायर्स होते, ज्यांनी विकत घेतलं होतं, त्यांनी एकतर इथं प्रॉफिट बुक केलं ह्या कंडिशनला, किंवा इथं बसलेले जे सेलर आहेत ज्यांनी विकणार आहेत ते इथं या अप ट्रेंडवर त्यांचं कंट्रोल आलेलं आहे आणि याच्यानंतर तो पूर्ण ट्रेंड रिव्हर्सल करू शकतात, किंवा असे संकेत आपल्याला बेरीज मारू बाजू कॅन्डल देते. ठीक आहे, आपल्याला या दोन्ही पण कॅन्डल समजलेच असतील. तर आता आपण समोरचा पॅटर्न बघूया. तर समोरचं कॅन्डलस्टिक आहे आपली हॅमर. तर हॅमर म्हणजे काय, तर हॅमर म्हणजे आता तुम्हाला समजलंच असेल की साधी गोष्ट. हॅमर म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये हातोडा. तर हातोड्यासारखीच आहे. आता तुम्ही कॅन्डलचे स्ट्रक्चर बघू शकता की आपल्याला एक धरायला एक स्टिक आहे आणि वर एक बॉडी आहे, तर म्हणजेच की आपल्या हातोड्यासारखं काम करते. तर याच्यामध्ये कॅन्डल कशी रीड करायची, कॅन्डल कशी बनते, तर एक कॅन्डलच्या वरच्या बाजूला एक अप्पर शॅडो असतो, आपण याला शॅडो किंवा वीक असं काही बी म्हणू शकतो, वीक, शॅडो किंवा अजून एक काहीतरी नाव आहे ते एक म्हणू शकतो. तर आता आपण बघू शकतो अप्पर साईडला एक छोटी शॅडो राहू शकते किंवा असते किंवा नसते, इथं नाही आहे इथं असते, तर त्याचा काही जास्त फरक नाही पडत. ही हिरवी किंवा हिरवा कलर किंवा रेड कलर हे काय तर याची बॉडी झाली आणि
खालच्या डाऊन साईडला तो मोठी शॅडो राहते. आता ह्या शॅडोचं पर्सेंटेज कमसे कम डबल पाहिजे त्या बॉडीच्या लेवलपासून. या बॉडीच्याहून आपली शॅडो ही डबल पाहिजे, तो आपला हॅमर कॅन्डलस्टिक तयार होतो. तर तुम्ही बघू शकता की आता आपण आणि ह्या कॅन्डलमध्ये आपलं ग्रीन कलर किंवा रेड कलर काही मायने ठेवणार, कोणचाही बनला तरी काही नाही. ग्रीनचा बनू हॅमर किंवा रेडचा बनू, पण जास्तीत जास्त ग्रीन कॅन्डलचा हॅमर बनला तर म्हणजे चांगली गोष्ट असते, म्हणजे याच्यात अजून जास्त पॉवर आहे असं आपण समजू शकतो. तर आपण आता हॅमरचा चार्ट बघूया आणि कसा चार्ट रिटर्न होतो, कसा याच्यावर प्रभाव पडतो किंवा डाऊन ट्रेंडमध्ये कसा हॅमर बनतो ते बघूया आपण. आणि हॅमर हा फक्त बॉटम लेवललाच तयार होतो, म्हणजे की आपल्या चार्टच्या एकदम बॉटमला पहिला डाऊन ट्रेंड चालू आहे, त्याच्यानंतर हॅमर कॅन्डल बनली तर त्याच्यानंतर ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतं. तर तुम्हाला मी चार्टवर दाखवतो आता सध्या. तर तुम्ही बघू शकता की आपल्यापाशी हॅमर कॅन्डलस्टिकचा चार्ट ओपन झालेला आहे. तर पहिला डाऊन ट्रेंड चालू होता, तुम्ही बघू शकता की पहिला काय आहे, तर इथं डाऊन ट्रेंड चालू आहे, डाऊन ट्रेंड चालू आहे. आणि त्याच्यानंतर पूर्ण हॅमर कॅन्डल बनल्याच्या नंतर इथं एक मोठी रॅली दिलेली आहे आपल्याला. तर तुम्ही समजून घेऊ शकता की ही हॅमर पॅटर्न एक मोठी बुलिश कॅन्डलचं सिग्नल देते, म्हणजे की इथून एक ट्रेंड अपर होऊ शकतो. तर ठीक आहे, एवढं समजलं. तर आपण आता नवीन कॅन्डलच्या याच्यावर जाऊया. तर हॅमर कॅन्डलसारखेच आपल्याला हँगिंग मॅन पॅटर्न पण आहे. तर हँगिंग मॅन पॅटर्न काय असतो, सेम टू सेम, फक्त हॅमरचं राहतो. हॅमर हा बॉटमला बनतो, तर हँगिंग मॅन हा अपर साईडला म्हणजे अप ट्रेंडच्या वरती एकदम टॉपला बनतो. तर तुम्ही हे तर समजलंच असेल तुम्हाला की आता सध्या याला वीक म्हणतात आपण. हे ओपन आहे, इथं क्लोज झालेले. तर याच्यामध्ये कलर रेड राहो किंवा ग्रीन राहो याच्यात कोणताही फरक पडणार, पण जास्तीत जास्त रेड राहिला तर याच्यावर आपण म्हणजे जास्त भरोशाची कॅन्डल किंवा जास्त इफेक्टिव्ह कॅन्डल असं म्हणू शकतो. तर आपण याचा पॅटर्न बघणार आहोत सध्या. एक मिनिट. तर तुम्ही मित्र बघू शकतात की आता आपण एक पूर्ण पहिला अप ट्रेंड चालू होता. अप ट्रेंड चालू असल्याच्या नंतर इथं एक वरच्या लेवलला हँगिंग मॅन बनलेली आहे, हँगिंग मॅन. तर हँगिंग मॅन म्हणजे कसं की आता हा ट्रेंड बुलिश होता, आता हा बेरिश होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण आता याच्यानंतर आपण इथं एंट्री घेतली तर पूर्ण डाऊन ट्रेंड इथं बनवू शकतो. असे हे हँगिंग मॅन एक रिव्हर्सल ट्रेंडचं संकेत देते. ठीक आहे, आता हँगिंग मॅन पण झालेलं आहे. हँगिंग मॅनच आपण का म्हणतो, तर त्याचं एक स्ट्रक्चर कसं आहे तुम्ही सांगतो मी. एक मिनिट. तर तुम्ही बघू शकता की एक हँगिंग मॅन म्हणजे एक माणूस. हँगिंग मॅन म्हणजे कसा की एखादा माणूस फास घेऊन कसा लटकतो वरी झाडाला, तर ते सेम तशी कॅन्डल बनलेली आहे ही. तर वरी हे हेड असतं आणि खाली पूर्ण त्याची बॉडी असते. तर ठीक आहे, तुम्हाला हे पण सांगलेलं आहे. तर आपण नेक्स्टला जाऊया. तर नेक्स्टमध्ये आपण बघतो की इन्व्हर्टेड हॅमर. हे हॅमरचं आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर कसा वरच्या लेवलला बॉडी असते, तर इन्व्हर्टेड हॅमरचं खालच्या बाजूला बॉडी राहते. तर आपण बघूया याच्यामध्ये काय राहतं. तर इन्व्हर्टेड हॅमरमध्ये कसं, इन्व्हर्टेड हॅमर हा सेम हॅमरसारखा राहतो, फक्त त्याची बॉडी उलट्या साईडला राहते. आणि हा पण पॅटर्न एका डाऊन ट्रेंडच्या बॉटमला बनतो आणि त्याच्यानंतर इथून एक मोठी रॅली तयार होते. इथून एक मोठी रॅली म्हणजेच बुलिश पॅटर्न तयार होतो किंवा बुलिश ट्रेंड चालू होतो, अप ट्रेंड चालू होतो. तर याच्यामध्ये पण कलरचं काही हे नाही आहे, पण जास्तीत जास्त हिरवा कलर राहिला म्हणजे ग्रीन कलर राहिला तर आपला ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो, अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो. तर ठीक आहे, आपण आता याचा चार्ट बघून घेऊया की इन्व्हर्टेड हॅमर कसा तयार होतो, काय होतो. तर तुम्ही बघू शकता की आपला पहिला इथं डाऊन ट्रेंड चालू होता. डाऊन ट्रेंडच्या नंतर इथे एक आपले इन्व्हर्टेड हॅमर एक पॅटर्न बनलेला आहे, सिंगल कॅन्डलस्टिक. तर या पॅटर्ननंतर इथं तुम्ही चेक करू शकता की पूर्ण अप ट्रेंड झालेला आहे चालू. तर म्हणजेच काय की आपला हे इन्व्हर्टेड हॅमर पॅटर्न काय करतो की आपल्याला एक बुलिश सिग्नल देतो की हां इथून एक पॅटर्न आपला ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो. म्हणजे डाऊन ट्रेंड चालू होता तो आता खतम झालेला आहे आणि आता इथून आपला एक अप ट्रेंड चालू होऊ शकतो. असे हे इन्व्हर्टेड हॅमर
पॅटर्न आपल्याला हे देतो, सिग्नल देतो. तर ठीक आहे मित्रांनो, हे पण समजलं आता आपल्याला. तर नेक्स्ट कॅन्डलकडे जाऊया आपण. तर नेक्स्ट कॅन्डल शूटिंग स्टार कॅन्डल. आता शूटिंग स्टार आणि इन्व्हर्टेड हॅमर सेम टू सेम येतात, काही फरक नाही. फक्त आपला इन्व्हर्टेड हॅमर हा कुठं इथं बॉटमला तयार होतो, इथं बॉटमला इन्व्हर्टेड हॅमर तयार होतो. तर हा शूटिंग स्टार कुठं तयार होतो, एकदम टॉपला शूटिंग स्टार तयार होतो. तर तुम्ही बघू शकता की शूटिंग स्टार आता सध्याच्याला एकदम टॉपवर तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो की शूटिंग स्टारमध्ये काय काय राहतं, काय काय नाही. तर तुम्ही बघू शकता की एक आपल्या इन्व्हर्टेड हॅमरसारखाच एक मोठी विग बनते, छोटी बॉडी राहते खालच्या बाजूला, आणि एक अपर शॅडो असते किंवा नसते, काहीही फरक पडत नाही असो किंवा नसो. तर आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न समजा तयार झाला, तर याच्यात कलर मायने ठेवते का, तर कलर काही मायने ठेवत नाही, कारण की आपण सेम टू सेम पॅटर्न आहे. फक्त जास्त रेडमध्ये असेल शूटिंग स्टार तर जास्त इफेक्टिव्ह समजलं जातं. तर आपण याचा तर चार्टवर बघूया की काय काय होणार आहे. चार्टवर बघूया आपण की आपण कसा ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो शूटिंग स्टार कॅन्डल बनल्याच्या नंतर, अजून काही. तर ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता की एक पहिला काय इथून एक अप ट्रेंड चालू होता, अप ट्रेंड चालू झाल्याच्या नंतर पूर्ण समजा एखाद्या स्टॉकची 100 रुपयापासून त्याची किंमत 200 रुपयापर्यंत गेली, 200 रुपयाला गेली. त्याच्यानंतर इथं काय बनलेलं आहे आपल्याला की एक शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला आहे रेडमध्ये. तो शूटिंग स्टार पॅटर्न बनल्याच्या नंतर हे काय पॅटर्न काय करतो की सिग्नल देतो की आपल्याला पहिला जे अप ट्रेंड चालू होता तो आता सध्या चेंज होऊन तो रिव्हर्स होऊन डाऊन ट्रेंड पॅटर्न तयार होऊ शकतो किंवा डाऊन ट्रेंड चालू शकतो. तेच की हा पॅटर्न एक बेअरिश सिग्नल देतो की आपण ह्या पॅटर्नपासून एक बिअर्स इंटर करते, सेलर इंटर करते, आणि आपला पूर्ण स्टॉकचा भाव किंवा एखाद्या कंपनीचा भाव आपला डाऊन ट्रेंडमध्ये जाऊ शकतो. तर ठीक आहे, हे पण आपण चेक केलं. आता आपण नवीन कॅन्डल कट बघूया. तर तुम्ही बघू शकता की आता आपल्याला शूटिंग स्टार पण झाला. आता लास्टचं राहिले दोजी. आता दोजी कॅन्डल म्हणजे काय, तर दोजी कॅन्डल म्हणजे अशी एक दोजी कॅन्डलमध्ये चार पाच आहेत कॅन्डल, पण एक मेन म्हणजे न्यूट्रल दोजी म्हणजे की एखाद्या कंपनीचा भाव आपला, तुम्हाला 1 मिनिट सांगतो मी लिहून. एखाद्या कंपनीचा भाव 10 रुपयाला ओपन झाला, इथं समजा 10 रुपयाला ओपन झाला, तो वरती जाऊन 15 रुपयापासून डबल तो रिटर्न आला आणि डबल फक्त 10 रुपयालाच क्लोज झाला सेम किमतीला, म्हणजेच हा दोजी पॅटर्न बनतो. तर कसं डबल एकदा सांगतो की समजा आता आपल्या कंपनीचा एखादा स्टॉक 100 रुपयाला ते ओपन झाला समजा, आणि तो खाली गेला 50 रुपयापर्यंत गेला, आणि त्याच्यानंतर तो रिटर्न उठून 100 रुपयाला आला. 100 रुपयापासून तो डबल 200 रुपयापर्यंत गेला, आणि तो डबल डाऊन होऊन इथं 100 रुपयाला क्लोज झाला. म्हणजेच की तिचा ओपन झालेला भाव 100 रुपये आणि क्लोज झालेला भाव 100 रुपये हा एकच आहे. हे असा एकच भाव असल्याच्या नंतर आपल्याला एक प्लस साईन सारखी दोजी न्यूट्रल कॅन्डल बनते. तर याच्यामध्ये 4 प्रकार आहेत, तुम्ही बघू शकतात की पहिला म्हणजे न्यूट्रल दोजी, दुसरा लॉंग लेंथ दोजी. तर लॉंग लेंथ म्हणजे काय, तर आपल्या इथं मोठी त्याची शॅडो मोठी असते, जास्त काय फरक पडणार, पण याच्यात शॅडो मोठी राहिली तर आपल्यामध्ये की त्याच्यामध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी म्हणजे की आपलं म्हणजे जास्त लोक घेत आहेत, विकत आहेत, बायर सेलरची जास्त याची धावपळ चालू आहे असं त्याचं मतलब होतं. आता त्याच्यानंतर आहे की आपल्या इथं ग्रेव्हस्टोन डोजी म्हणजे कसं, तर पूर्ण एक उलटी टी, इंग्लिशमध्ये टी अक्षर असते ना, त्याच्यासारखी आपली कॅन्डल बनते. तर म्हणजे आपले समजा एखाद्या कंपनीचा स्टॉक 100 रुपयाला इथं ओपन झाला, तो वरती जाऊन 200 रुपयाला समजा ओपन झाला, गेलता 200 रुपयाला गेला, आणि तो रिटर्न येऊन 100 रुपयालाच क्लोज झाला, म्हणजे जे ओपन झालं ते त्याच कंडिशनला. तर अशा टाईपमध्ये आपली ग्रेव्हस्टोन डोजी कॅन्डल बनते. ठीक, आता त्याच्यानंतर समोरचं बघूयात. समोरचे बघली तर कोणची, ड्रॅगन फ्लाय डोजी. तर ड्रॅगन फ्लाय डोजी म्हणजे काय, तर आपले जे इंग्लिशचं अक्षर राहते, टी अल्फाबेट राहते, त्याच्यासारखी कॅन्डल राहते.
तर तुम्ही बघू शकता की समजा पूर्ण बायर्सचं याचा इंटरेस्ट असतं. पूर्ण बायर्सनं काय केलेलं आहे की समजा 100 रुपयाचं स्टॉक पूर्ण खाली नेला आणि त्याच्यानंतर डबल इथं 50 रुपयापासून तो डबल रिटर्न जाऊन 100 रुपयाला क्लोज झाला, म्हणजे वरी क्लोज झाला, त्याचा ओपन झालेला आणि क्लोज झालेला भाव 100च राहील. तर अशा कंडिशनला आपली ड्रॅगन फ्लाय डोजी तयार होते. आता नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्टमध्ये काय आहे, 4 प्राईस डोजी. तर आता ही जास्त काय नाही, ते व्हर्टिकल लाईनसारखे असते की म्हणजे आपलं एखाद्या कंपनीचा भाव की 10 रुपयालाच होते, 10 रुपयाला ओपन होता आणि 10लाच क्लोज झालेला आहे. तो खाली पण नाही गेला, 5 रुपयापर्यंत पण नाही गेला किंवा वरती 15 रुपयापर्यंत पण नाही गेला, फक्त ओपन झाला आणि तिथंच क्लोज झालं. म्हणजे कोणी जास्त विकलं नाही आणि घेतलं नाही, कोणी त्याच्यात शेअर मार्केटमध्ये कोणी बाय किंवा सेल केलेलं नाही. तर अशा कंडिशनला आपली 4 प्राईस डोजी बनते. ही जास्त तर दिसत नाही आपल्या याच्यावर चार्टवर. पहिली गोष्ट आपल्याला ही न्यूट्रल डोजी, दुसरी आहे ग्रेव्हस्टोन आणि ड्रॅगन फ्लाय, या 2-3 डोजी आपल्याला जास्त दिसतात आपल्या याच्यावर. तर ठीक आहे मित्रांनो, आता तुम्हाला पूर्ण मी सांगलेलं आहे कसं काय होतं काय काय नाही. तर आता आपण डोजीचं हे बघूया. डोजी बनल्याच्या नंतर आपल्याला काय काय होऊ शकतं. समजा ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो का अप ट्रेंडमध्ये जाऊ शकतो, चेक करूया. तर आता तुम्ही बघू शकता की इथं पहिला अप ट्रेंड चालू होता. म्हणजेच की 10 रुपयाचे कॅन्डल वरती जाऊन इथं 20 रुपये प्राईस झाला. तर 20 रुपयाचा प्राईस झाल्याच्या नंतर इथे एक आपल्याला लॉंग लेंथ डोजी बनली आली आहे, डोजी कॅन्डल बनली आली आहे. तर या डोजी कॅन्डलच्या बनल्याच्या नंतर आपल्याला काय संकेत देते की हा ट्रेंड रिव्हर्सल होऊ शकतो. म्हणजे याच्यात 100 शेअर्स विकत घेतले आणि 100च ज्यांनी कोणी विकत घेतले त्यांनी डबल ते विकलेले आहेत. म्हणजे की दोघांचे बी बायर्स किंवा सेलर दोघांची क्वांटिटी सेम आहे. तर कोणाला समजलेलं नाही की आता याच्यानंतर समोर काय होऊ शकतो. एक तर त्याच्यावरती पण जाऊ शकतो शेअर्स भाव आणि किंवा तिथून खाली पण जाऊ शकतो. तर ठीक आहे, एवढं समजलं असेल तुम्हाला. आता व्हिडिओ मोठा होते पण पूर्ण डिटेलमध्ये आपण एक एक समजून घेतलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. तर भेटू आपण नवीन आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2 कॅन्डलस्टिक पॅटर्नचा आपला व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामध्ये आपण 2 कॅन्डलपासून कोणकोणचे चार्ट बनतात, कोणकोणचे पॅटर्न बनतात ते बघूया. तर धन्यवाद मित्रांनो, थँक्यू. बोल. ते सामान